नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ज्या 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत किंवा शासनाकडून केल्या गेल्या आहेत आणि त्यांना आता हप्ते येणे हे पूर्णपणे बंद झालेले आहे। बऱ्याच जणांना फेब्रुवारीचा हप्ता आला होता, मार्च एप्रिलचा आला नाही, असे बरेचसे प्रश्न लाडक्या बहिणींच्या प्रश्नामध्ये आहेत। तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, त्याची कारणे काय आहेत आणि आपणास काय करावं पाहिजे आणि मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार आहेत का याच्याबद्दल। तर आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण इथे हे लाडक्या बहिणीचे पोर्टल बघायचं आहे। याच्यावर आपणास ही आकडेवारी दिलेली आहे, पण इथे अजूनही पोर्टलवर एकूण लाभार्थ्यांची संख्या अपडेट नाही आहे। फक्त प्राप्त अर्जाची एकूण संख्या आणि मंजूर संख्या आहे। तर जी गव्हर्नमेंटची आकडेवारी आहे ती त्यांनी सादर केलेली पात्र महिलांची आणि आपण ही बघितली तर यामध्ये थोडीशी आपणास विरोधाभास दिसून येतो, कारण हे पोर्टल हे पूर्णपणे अपडेट नाही आहे। तर इथे आपण बघायचं आहे आपल्या लाडक्या मंत्री अदितीताई तटकरे यांनी साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांपासून 30 एप्रिल 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी मुदतवाढ ही वेळोवेळी देण्यात आलेली होती। मात्र बऱ्याचशा लाडक्या बहिणी या अशिक्षित असल्यामुळे त्यांनी फक्त एकदाच KYC केली, कारण KYC मध्ये 2 ते 3 वेळा अपडेशन आले होते। पहिल्यांदा फक्त OTP टाकून करायचे होते, नंतर सिलेक्शन होते। तर ज्या ज्या लाडक्या बहिणींनी वेळोवेळी अपडेशन घेऊन KYC केलेले आहे त्यांचे हप्ते सुरू राहिलेले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींनी फक्त एकच वेळा KYC केली आणि माझी KYC झाली म्हणून शांत बसल्या आहेत त्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झाले आहेत असे म्हणण्यास आपणास जागा आहे। ठीक आहे, तर इथे आपण बघायचं आहे, जर आपणास परत KYC साठी मुदतवाढ देण्यात आली तर आपला एक अशा प्रकारचा फॉर्म असू शकतो की त्याच्यामध्ये आपण आपले पूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर, आपली जन्मतारीख, पत्ता टाकायचा आहे आणि इथे अटी शर्ती कन्स्टेंटला क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। ही शक्यता आहे जर मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जर एक मोठा डिसिजन घेतला, मोठा निर्णय घेतला तर ही प्रक्रिया पुढे होऊ शकते। परत इथे आपण बघायचं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ताज्या आकडेवारीनुसार KYC प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे आणि निकषांची पूर्तता न केल्यामुळे महाराष्ट्र सरकारने तब्बल 80 लाख लाडक्या महिलांना अपात्र केलेले आहे। याचा अर्थ असा आहे की तुम्ही KYC पूर्ण केलेले नाही आहे असं शासनाचं म्हणणं आहे। मात्र 80 लाख महिलांनी KYC ची निकषांची पूर्तता केलेली नाही किंवा KYC अपूर्ण आहे असं होऊ शकत नाही। तर शासन असं म्हणते की पात्र लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000 आहे। तर एवढ्याच पात्र लाभार्थी आहेत आणि आता फक्त यांनाच हप्ते हे सुरू राहणार आहेत। अपात्र लाभार्थी संख्या 80 लाख महिला, तर त्यांची अपात्र असण्याची कारणे नेहमीप्रमाणे गव्हर्नमेंटने दिली आहेत। तर सरकारी नोकरी किंवा पेन्शन असणे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणे आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहन असणे। तर महाराष्ट्र सरकारला मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून एक प्रश्न विचारू इच्छितो की साहेब, जर एवढ्या लाडक्या बहिणी अपात्र होत असतील तर आपण अजून आकडेवारी का अपडेट केली नाही आहे? कारण आपण आकडेवारी अपडेट करणं गरजेचं आहे। आकडेवारी अपडेट केल्याशिवाय आपण कोणत्या कारणामुळे लाडक्या बहिणींना रिजेक्ट केले आहे किंवा त्यांचे हप्ते रिजेक्ट झाले आहेत याची
कारण लाडक्या बहिणीस कळणे गरजेचे आहे. कारण जे काही आपण 1500 रुपये देत होता, या माध्यमातून बऱ्याचशा लाडक्या बहिणींना त्यांची महिन्याची आर्थिक जी काही दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गरज होती ती पूर्ण होत होती. मात्र कोणतीही आकडेवारी जाहीर न करता, कोणताही मेसेज न फॉरवर्ड करता तुम्ही ह्या पूर्णपणे 80 लाख महिला अपात्र केल्या गेल्या आहेत. मी शासनास माझ्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की या लाडक्या बहिणींना परत एकदा KYCची संधी आपण दिली पाहिजे आणि याच्यासाठी मुख्यमंत्री साहेब मोठा निर्णय घेणार का, याकडे आता या सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागून राहिलेले आहे. तर आपण इथे परत बघायचं आहे की त्यांचं म्हणणं आहे की 4 चाकी वाहन नावावर असणे. बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी वाहन तर सोडा, पण आर्थिक उत्पन्न ही त्यांचं वार्षिक कमी आहे. तर शासनाने या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायचा आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी यावर एक मोठा निर्णय घेऊन या लाडक्या बहिणींना परत एक संधी द्यायची आहे, जेणेकरून त्या पात्र होऊ शकतील. तर अजून कोणतीही अपडेट नाही आहे. वेळोवेळी जी अपडेट येईल ती माझ्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल. तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी माझ्या चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक आणि शेअर पण करायचं आहे. धन्यवाद. थँक्यू.